नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक श्रावण बनसोडे परत एकदा तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांनी काय करत आहेत, फक्त व्हिडिओ पाहत आहेत, चॅनलला सबस्क्राईब नाही करत. सगळ्यात अगोदर आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला अगोदर सबस्क्राईब करा. देन पुढे आपण पाहूया. जे की आपण जॉईंट व्हेंचर चालू केला आहे, कंटिन्यू करणार आहोत. याच्यामध्ये आज नेक्स्ट प्रॉब्लेम पाहणार आहोत जॉईंट व्हेंचर अकाउंटचा. याच्यामध्ये क्वेश्चन तुमच्या स्क्रीन समोर येईल, क्वेश्चन पाहून घ्या. याच्यामध्ये काय सांगितलं आहे, कोमल अँड Meenal entered into joint venture to purchase the land and sell the plots. They contributed 15 lakh each. 15 लाख दोघांनी काय केले, कॉन्ट्रीब्यूट केले अँड डिपॉझिटेड इनटू जॉईंट बँक. चला मग लागलीच आपण एंट्री करून घेऊया. जॉईंट बँकेमध्ये त्यांनी 15 लाख पाठवून दिले. एंट्री काय होईल, जॉईंट बँक अकाउंट डेबिट टू को व्हेंचरर अकाउंट. ह्या टू मीनल 15 लाख मीनलनं टाकले आणि दुसरी आहे कोमलनं सुद्धा 15 लाख डिपॉझिट केली. त्याच्यानंतर इकडे डेबिटला, तिकडे येत असताना क्रेडिटला बाय जॉईंट बँक 15 लाख बाय जॉईंट बँक 15 लाख. गव्हर्नमेंटचे नाहीत 15 लाख, तर त्यांनी जॉईंट व्हेंचर या ठिकाणी जॉईंट व्हेंचर मध्ये टाकून दिले आहे. देन त्याच्यानंतर पुढे आहे दे मेड पेमेंट्स फ्रॉम द जॉईंट बँक. त्यांनी खालील पेमेंट्स जॉईंट बँकेमधून केले. एक्सपेन्सेस आहेत थोडक्यामध्ये. एक्सपेन्सेस आपण जॉईंट व्हेंचरच्या डेबिटला लिहितो, लिहा टू जॉईंट बँक अकाउंट ब्रॅकेटमध्ये आता एक्सपेन्सेस नंबर्स ऑफ व्हॉट एव्हर इट मे बी. पहिलं परचेस ऑफ लँड, पहिला आहे परचेसची अमाऊंट आहे त्यांनी सांगितले 15 लाख. त्याच्यानंतर पुढं एक्सपेन्सेस डेव्हलपमेंट अमाऊंट आहे 5 लाख. त्याच्यानंतर पुढं लीगल चार्जेस 2 लाख. ओके. नेक्स्ट पुढं हे पेमेंट जॉईंट बँकेमधून केलंय. इथं डेबिटला ते जॉईंट बँकच्या, क्रेडिटला बाय जॉईंट व्हेंचर अकाउंट ब्रॅकेटमध्ये एक्सपेन्सेस. कोणकोणते, या तिघांचे टोटल 15 लाख, 5 लाख, 20 लाख, 22 लाख. इथं सुद्धा 22 लाख. नेक्स्ट त्याच्यानंतर पुढं काय सांगितलं त्यांनी, लँड वॉज सोल्ड. मीनल पेड रजिस्ट्रेशन फीस 1,50,000. मीनलनं काय केले, रजिस्ट्रेशन फीस पे केली आहे 1,50,000ची. रजिस्ट्रेशन फीस इट इज एक्सपेन्सेस फॉर जॉईंट व्हेंचर, सो इट शुड बी डेबिटेड ऑन द डेबिट साइड ऑफ जॉईंट व्हेंचर अकाउंट. लिहा इथं एक्सपेन्सेस कोण पेड केलाय, मीनलनं, म्हणून मीनलचं नाव मीनल अकाउंट ब्रॅकेटमध्ये एक्सपेन्सेस किंवा रजिस्ट्रेशन फीस किती, 1,50,000, 1,50,000. मीनलच्या क्रेडिटला बाय जॉईंट व्हेंचर अकाउंट 1,50,000, 1,50,000. देन लँड वॉज सोल्ड रुपीज 2,50,000. लँड कितीची सेल केली या ठिकाणी, 25 लाख, 25 लाखाची लँड सेल केली. सेल आपण क्रेडिटला लिहितो, इथं सुद्धा क्रेडिटलाच लिहा बाय जॉईंट बँक अकाउंट ब्रॅकेटमध्ये सेल किती, 25 लाख, 25 लाख. मग इथं क्रेडिटला आहे तर जॉईंट बँकेमध्ये येत असताना त्याचा जो काही पैसा आहे तो बँकेतच येतो, बँकेच्या डेबिटला टू जॉईंट व्हेंचर अकाउंट 25 लाख. नेक्स्ट पुढे पाहूया. अँड अनसोल्ड प्लॉट वॉज टेकन ॲट ॲग्रीड व्हॅल्यू रुपीज 3 लाख बाय कोमलनं काय केली की 3 लाख रुपयाचा जो काही प्लॉट अनसोल्ड होता तो तिनं विकत घेतली आहे किंवा तिनं घेतली. ठीक आहे. मग कोमलने घेतलं काय, कारण आपल्या जॉईंट व्हेंचर साठी ते इन्कमच आहे. 3 लाखाचा कोणी का घेत नाही.
तिनं घेतली असेल किंवा अदर पार्टीनं घेतला असेल त्याचं नाव लिहा. इन्कम आहे जॉईंट व्हेंचरसाठी बाय कोमल ब्रॅकेटमध्ये प्लॉट टेकन. किती रुपयाचा घेतली प्लॉट? 3 लाख रुपयाचा प्लॉट तिनं घेतली. ठीक आहे. मग इथं डेबिटला कोमलमध्ये जाताना क्रेडिटला इथं कोमलमध्ये जाताना डेबिटला जाईल टू जॉईंट व्हेंचर अकाउंट प्लॉट टेकन. किती? ₹3 लाख. इथं रजिस्ट्रेशन फीस म्हणा पूर्ण. मग त्याच्यानंतर पुढं झालं प्रिपेअर जॉईंट बँक अकाउंट, जॉईंट व्हेंचर अकाउंट आणि संपलं. या ठिकाणी आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फाइंड आउट करायचं आहे. आणि ज्या क्वेश्चन मध्ये या ठिकाणी आपल्याला काहीच सांगितलेलं नसेल अबाउट द प्रॉफिट रेशिओ, सो इट शुड बी ट्रीटेड ॲज इक्वल रेशिओ. दोघांनाही समसमान प्रमाणामध्ये वाटून द्यायचं आहे प्रॉफिट. क्लोज करूया आपण जॉईंट व्हेंचर अकाउंट. 25 आणि 3 28 लाख. 28 लाखामधून 22 लाख, 23,50,000 मायनस करा. 22 लाखामधून 23,50,000 मायनस केल्यानंतर 4,50,000 अमाऊंट राहील. दॅट इज प्रॉफिट 4,50,000. मग आता इक्वल रेशो मध्ये वाटून द्यायचंय. कोमलला 1/2 आणि मीनलला सुद्धा 1/2. 1/2 वाटून द्या. कोमलला मीनलला दोघांनाही वाटून द्या प्रॉफिट 2,25,000. 2,25,000 टू कोमल टू मीनल. दोघांचाही प्रॉफिट सेम आहे 4,50,000. सॉरी 2,25,000. 2,25,000 रुपये. 2,25,000. 2,25,000 हे इनरला लिहा किंवा 4,50,000 आउटरला दाखवा. कसंही चलतं. प्रॉफिट एवढाच होणार आहे 4,50,000. किती अमाऊंट आली? 28 लाख. मग हा प्रॉफिट आपण डिस्ट्रीब्यूट करू. इथं डेबिटला इकडे जाताना रिस्पेक्टिव्ह अकाउंट मध्ये क्रेडिटला जाईल बाय जॉईंट व्हेंचर अकाउंट ब्रॅकेटमध्ये प्रॉफिट 2,25,000. इकडं बाय प्रॉफिट जॉईंट व्हेंचर 2,25,000. आता एकंदरीत त्यांना जॉईंट बँकेमधून अमाऊंट किती भेटणार आहे ते आपण कॅल्क्युलेट करायचे. जॉईंट बँकेमधून अमाऊंट किती भेटणार आहे कॅल्क्युलेट करू. अगोदर मीनलची कॅल्क्युलेट करू. टोटल करा तिन्ही कॉलमची किंवा तिन्ही बाजूची मीनलची. या ठिकाणी मीनलची टोटल येऊन जाईल 18,75,000. किती आली? 18,75,000 मीनल. 18,75,000. जॉईंट बँकेमधून येणं किती? मीनलला 18,75,000. त्याच्यानंतर आता कोमलचं कॅल्क्युलेट करूया. 15 आणि 2 17,25,000 क्रेडिट साइड येऊन जाईल. 17,25,000 मधून डेबिट साइड मायनस करायचे. 17,25,000 तिनं प्लॉट घेतले स्वतःला 3 लाखाचा. तो प्लॉट या ठिकाणी मायनस होऊन जाईल. 17,25,000 मधून 3 लाख जर गेले तर 14,25,000 तिचं जे काही येणं असेल तेवढं असेल. 14,25,000 टू जॉईंट बँक अकाउंट 14,25,000. ओके. मग हे क्रेडिटला आहे. इथे येत असताना डेबिटला येऊन जाईल. या ठिकाणी डेटरचं कामच पडलं नाही आपल्याला. असू द्या. डेबिटला क्रेडिटला टाकून द्या बाय मीनल बाय कोमल. मीनल आहे 18,75,000. कोमल आहे 14,25,000. ठीक आहे. टोटल करून घेऊया आपण दोन्ही साईडची. टोटल जर या ठिकाणी जॉईंट बँकेची केली तर बरोबर 55 लाख येऊन जाईल टोटल. 555 5 त्रिक 15ला 5 4ला 1 55,000. इकडे सुद्धा 55,000.
ओके, चला नवीन काय पाहिलं, जर प्रॉफिट या ठिकाणी झाला, प्रॉफिटच्या बाबतीमध्ये काही सांगितलं नसेल क्वेश्चन मध्ये, तर इक्वल प्रमाणामध्ये प्रॉफिट डिस्ट्रीब्यूट करायचं आहे. ओके, चला काही कमेंट असतील किंवा काही तुम्हाला शंका असतील, डाऊट्स असतील तर मला व्हॉट्सअपवरती किंवा कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका. थँक्यू.